नमस्कार, मी सपना रिच क्रिएशन मधून आज फॅब्रिक मंगळसूत्राचं मी एक पेंडंट तुम्हाला शिकवणार आहे। हे पेंडंट ते असणार आहे, पाहू शकता तुम्ही। खूप सुंदर वाटतंय, मोठा आहे। आजकाल खूप ट्रेंड आहे मोठी ज्वेलरी घालायचा। तर हे पेंडंट मी आज तुम्हाला शिकवणार आहे। याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हे पेंडंट, त्याच्यानंतर हे फुलं आणि बरच काही। तर मी हे दाखवते तुम्हाला। त्याच्यासाठी हा कपडा घेतलेला आहे जो तुम्हाला मटेरियल मध्ये मी देणार आहे। हा वेल्वेटचा कपडा आहे आणि एक पुठ्ठा तुमच्या घरी मुलांच्या वह्या वगैरे असतील तर त्या वहीचा पुठ्ठा तुम्ही घेतला तर बेटर असेल, कारण तो कडक असेल। मी हा आपला नेकलेस पॅक करतात तो पातळ पुठ्ठा आहे, पण मी शिकवण्यासाठी त्याचा वापर करतेय। तुम्ही याचा कडक पुठ्ठा वापरत घ्या। आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे पेंडंट आहे हे ठेवून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे। आता हे पेंडंट आहे ना, हे असं ठेवून बघायचं की आपल्याला किती पाहिजे। इकडे जेवढी जागा आपण सोडणार आहे तेच अंदाजाने इथे आपण तेवढीच जागा सोडून हा कट करायचा। म्हणजे मला कळलं की साधारणतः मला हा एवढा कट करायचा आहे। आणि लांबीला तुम्हाला किती हवं आहे ह्याचं काहीच मेजरमेंट नाहीये, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही हे करू शकता। तुमच्या चॉईस प्रमाणे किंवा तुम्हाला जर कोणी ऑर्डर दिली तर त्या ऑर्डर प्रमाणे तुम्ही हे बनवू शकता। आता हे मी मेजर अंदाजाने घेतलंय। हे बघा, मी हे इथे असं चिकटवल्यानंतर हा एवढा पॅसेज मला मिळतोय। आता ह्या पेंडंटला खाली हा नाका असतो, हा बघा, जिथे आपण लटकन लावतो। जर तुम्हाला हा कट करायचा नसेल तर हे पेंडंट तुम्हाला असं यूज करावं लागेल, ही अशी ज्वेलरी यूज करावी लागेल। आणि मी जसं हे बनवलंय, हे पेंडंट जे मी बनवलंय ह्याच्यामध्ये ह्या पेंडंटचा यूज मी असं वरती केलाय। तर हा वरती चिकटवायचा आहे, तर हे नाक्यामुळे पूर्ण चिकटणार नाही। बघा, तुम्ही बघाल हे ओपन राहत आहे, म्हणून आपल्याला हा नाका जो आहे हा कटरने कट करावा लागेल। ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जर इच्छा असेल कट करायची तर, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने करून ह्याला लटकन देखील लावू शकता। हा मी कट केलाय। आता इथे आपण हा चिकटवू शकतो। तर हा पुठ्ठा घेतलाय आणि हा जो आपण कपडा मी देणार आहे तुम्हाला तो घेतला, हा इथे आपण ठेवला असा। ह्या ज्वेलरीचा एक फायदा आहे की तुमच्याकडे कोणताही कपडा शिल्लक असेल, कोणताही तुम्हाला आवडणारी असा थोडासा राहिला असेल तर त्याचं तुम्ही असं पेंडंट बनवून मुलीला, स्वतःच्या मुलीला फ्रॉकवर देखील ज्वेलरी बनवू शकता। आपण मंगळसूत्र बनवतोय पण त्या मोत्यांमध्ये बनवून त्याचं एक छानसं असं मॅचिंग ज्वेलरी बनवू शकता तुम्ही। हा मी फॅब्रिक गम घेतलाय, हा पूर्ण असा लावून घ्यायचा। मेन बॉर्डर कव्हर करायची, हे आहे ना पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा असा व्यवस्थित। एखादा पुठ्ठा असेल दुसरा त्याने हे स्प्रेड करायचं। हे बघा, हा असं स्प्रेड केला आणि हा पुठ्ठा इकडे चिकटवला। आता पुन्हा ह्याच्यावर हा फॅब्रिक गम घ्यायचा आणि जरासा जो बाजूला कपडा असतो ना त्याला देखील गम लावून घ्यायचा, कारण कपडा मेन चिकटला पाहिजे, म्हणजे फिनिशिंग येते। कट घेतल्यावर मी जास्त कट नाही करत आहे, पण तुम्ही जर जास्त घेतला असेल तर व्यवस्थित शेप नुसार कट करा। हा माझा पुठ्ठा नरम आहे, तुम्ही कडक घ्या, तर कडक घेतलं तरच ह्याला जास्त चांगला शो येणार आहे। आता आपल्याला आपला हा बेस तयार झालाय, असाच बेस बाकीचे पेंडंटचा करायचा आहे। कटिंग प्रॉपर करा, वाकडी तिकडी केली तर त्याची शो जाईल। आता आपल्याला याला
गम लावून घ्यायचा. ही खालची जी डिझाईन आहे ही पूर्ण कव्हर करायची. ही बघा बॉर्डर बघू शकते. ही जी बॉर्डर आहे ना तिकडे मी हा गम लावते. आता हे पेंडंट मला बरोबर सेंटरला लावायचं आहे. आता आपल्याला खाली हे फुलं लावायचे आहेत आणि या फुलांना ही जशी लटकन आहे अशी लटकन लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी ही टाचणी मिळणार तुम्हाला. टाचणीमध्ये हा मणी ओवायचा. थोडीशी टाचणी मोठी आहे म्हणून थोडी बघा हलकी एवढी कट करायची आणि पक्कडच्या मदतीने हे पेंडंट घातलं या टाचणीमध्ये आणि हे कॉर्नर जरासा असा पकडायचा आणि असा फोल्ड करायचा. हे बघा जरा क्रॉस होत आहे म्हणून थोडासा असा हे बघा अशी लटकन लावून घ्यायची. पुन्हा एक दाखवते तुम्हाला. हा मणी ओवला. थोडीशी टाचणी आहे ती कट केली. नंतर या टाचणीमध्ये हे पेंडंट ओवलं. इकडे कॉर्नरला पकडलं. हलकं फोल्ड केलं पण हे वन साइड होतं म्हणून आता इकडे पुन्हा जरासं पकडायचं आणि जरा असा करायचा म्हणजे ते सेंटरला येतं आणि पूर्ण बंद करायचं नाही तर पेंडंट पडणार. ही अशी लटकन लावून घ्यायचे. मी लटकन लावून घेतलेली आहे. आता काय करायचंय की आपल्याला तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यावर गम लावा किंवा पेंडंटवर गम लावा, काही केलं तरी चालेल. पण ह्याच्यावर लावलं तर तुम्हाला साईज समजेल बरोबर की आपल्याला किती किती अंतरावर लावायचं. पेंडंटला लावलं तर थोडं कन्फ्युजन होईल. हे लावलं. आता मध्ये आपल्याला ही फुलं आपल्याला मध्ये लावायची आहेत. 1 2 3 हे मी मेजरमेंट साठी व्हाईट लावून घेतलं. आपल्याला एक्झॅक्ट ह्याला बॉर्डरला लावायचं कारण ह्याला मध्ये खड्डा आहे त्यामुळे ते प्रॉपर बॉर्डरला लावल्याशिवाय चिकटणार नाही. ही बॉर्डर आहे ती भरायची आणि असं लावायचं. आणि हे पूर्ण रात्रभर सुकत ठेवा. 1 दिवस सुकत ठेवा. हे आपलं पेंडंट सुकल्यानंतर असं रेडी होणार. आता मी हे उचलू शकत नाही कारण हे सर्व ओलं आहे. तर हे असं आपल्याला हे पेंडंट रेडी करून ठेवायचं आहे. आणि नंतर एकच माळ असणार. ती सगळ्याची प्रोसिजर माळीची सेमच आहे जी मी तुम्हाला एका मंगळसूत्रामध्ये दाखवली आहे. इकडे धागा बांधून मणी ओवून घ्यायचे आणि इकडे त्याची गाठ मारायची. ते पण मी तुम्हाला एक माळ पुन्हा एकदा दाखवणार आहे. पण पेंडंट असं बनवायचं जे असं तयार होणार. ओके. हे जे पेंडंट बनवायला शिकलो त्याच्यावर मॅचिंग असे हे इयरिंग बनवायला शिकणार आहोत. हे इयरिंग मोठे झालेले आहेत कारण बऱ्याच जण या पेंडंटच्या मानाने ते मोठे करावे लागले मला. पण जर तुम्हाला लहान हवे तर तुम्ही ह्याच्यामध्ये लहान बनवू शकता. पण हे प्रॉपर मॅच होते तुम्ही पाहू शकता. तर पेंडंट तर आपण पाहिलं. आता आपण पाहूया की हे कानातले कसे बनवायचे.
या कानातल्यांसाठी देखील हा पुठ्ठा मी घेतलेला आहे. जेवढी मेजरमेंट मला हवी आहे तेवढं आपण हे घ्यायचं आहे. हे कानातलं साधारण मला वाटतं तुम्ही पाहू शकता की 1.5 इंच आडवं आहे आणि 1.25 इंच उभा आहे. तर 1.5 इंच हवा असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जरासा कमी साईजने पुठ्ठा कट करायचा, कारण वरती कपडा येतो. तर हे मी आता हे पेंडंट बनवते. हे 3 बरोबर बसतात, त्यामुळे मला 1.5 इंच घ्यावं लागलं. जर थोडा थोडा गॅप करायचा असेल तर इथे 2च लागतील, पण हे 3ची लटकन मला हवी होती म्हणून मी हे 1.5 इंच घेतलंय. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही अंदाजाने घेऊ शकता, 1.5 इंच किंवा कमी. 1.5 आणि 1.25 असे 2 पुट्टे कापून घ्यायचे तुम्हाला. आणि दोन्ही एकदम सेम मेजरमेंट हवे, एक छोटा एक मोठा असं बिलकुल होता कामा नये. मी 2 पुट्टे आपल्याला जसं आपण पेंडंट तयार केलं सेम तसंच आपल्याला एक कानातलं पण तयार करायचं आहे. कपडा बघायचा आपल्याला कसा यूज केला तर कमी पडेल. हा मी असा यूज केला तर कट टू कट बसतोय, आणि जर मी असा यूज केला तर जरा जास्त वेस्ट जातोय. तर मला वेस्ट नाही घालवायचं आहे, म्हणून हवं तर मी थोडासा छोटा पुठ्ठा कट करते, छोटा, कारण मला तो कपडा तेवढ्यामध्ये ऍडजस्ट करायचा आहे. गम चांगला स्प्रेड झाला पाहिजे, सगळीकडे चांगल्या पद्धतीने पसरला पाहिजे. बाजूला जरा तरी कपडा हवा, कारण तो कपडा चिकटला पाहिजे. हे आपलं एक बेस तयार झाला. आता आपल्याला काय करायचंय की हे जे पेंडंट आहे त्याला गम सुकेपर्यंत जर लटकनला थांबायचं नसेल तर आपण लटकन आधीच बनवून घेऊया. तर ह्याच्यासाठी ना हे बघा, हे स्प्रिंग तुम्हाला देणार आहे. ह्या स्प्रिंग मध्ये हे पेंडंट आणि हा आकडा हा असा घालून पकडणे, म्हणजे हे झालं. नुसतं असं देखील कानातलं घालतात बघा. तर आधीच बनवून नंतर ह्याच्यावर चिकटवलं तर डायरेक्ट तुमचं इयरिंग रेडी होईल. पहिल्या ह्याच्यात मी दाखवलेलं की हे आधी चिकटवा, सुकल्यानंतर हे इयरिंग करा, पण तुम्ही डायरेक्ट असं देखील करू शकता. बरोबर सेंटरला फुल लावला, नंतर 1 2 3 हे लटकन लावून, तुम्हाला लटकन लावायला तर मी दाखवलंय त्यामुळे मी आता दाखवत नाहीये पुन्हा. हे 1 हे 2 आणि हे 3. हे बघा, हे असं रेडी झालंय. आणि हे एक जे आहे ते आपल्याला सेंटरला लावायचं. हे आता जरी तुम्हाला व्हाईट दिसत असला तरी हा ग्लू सुकल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे ते टेन्शन नाहीये, कारण हे बघा इथे कुठेच दिसत नाहीये. आणि हे असं कानातलं आपलं तयार झालं. ह्या जे मी तुम्हाला सांगते ह्या
हे जे मी तुम्हाला दाखवते ही मी एक पद्धत बनवून दाखवली. याच्यानंतर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून ह्याच्यामध्ये असंख्य व्हरायटी करू शकता, असंख्य डिझाईन करू शकता. तुम्हाला हवं ते डिझाईन तुम्ही ह्याच्यामध्ये स्वतःच्या कल्पनेने बनवू शकता. तर हे झाले आपले कानातले ह्याचे तयार. आणि पेंडंट तर आपलं हे रेडी होतच. पहा किती छान सेट वाटतोय हा पेंडंट आणि त्याचे सेम सिमिलर कानातले. आता आपल्याला हे मंगळसूत्र घ्यायचं आहे. तर हे जे पायाजवळ अंगठ्याजवळ जो धागा असतो तो तोडलेला नसतो, तो आपल्याला ह्या पेंडंटच्या आकड्यामध्ये अडकवायचा असतो. हा जो नाका आहे त्याच्यामध्ये अडकवायचा असतो आणि हातात घेतलेला असतो तो आपण असा कट करून घ्यायचा. आता हा जो आहे हा कट केलेला धागा आपण सुई धागा घेऊन हा असा ओढून घेतला आणि या नाक्यामध्ये हा धागा घेऊन सुई काढून ठेवली बाजूला. आणि हा जो फास तयार होणार आहे, हा फास जो असतो आपल्या पायाकडचा त्याच्यात टाकून हा धागा जरा मोठा आहे म्हणून तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल. हा बघा, हा जो आहे तो आपण ह्याच्यातनं सगळीकडनं असा ओढून घेतला. आणि असा फास बसला. आता हे चारही धागे मिळून आपण ही सुई या धाग्यांमध्ये घालायचे. 4 धागे घेतल्यामुळे मंगळसूत्र एकदम मजबूत होणार, कारण हा नायलॉनचा धागा आहे आणि मणी हे काचेचे आहेत. हे जे बीड्स आहेत ते काचेचे आहेत, त्यामुळे खूप जड असतात. चांगल्या क्वालिटीची सुपर क्वालिटीची मणी आहेत. हे जड असतात, ह्याला धागा मजबूतच हवा. आपण पहिला एक सोनेरी मणी ओवून घ्यायचा, नंतर हा 8 नंबरचा मणी ओवायचा, पुन्हा सोनेरी मणी. असे 5 काळे मणी आपण ओवून घ्यायचे आहेत. एक सोनेरी एक काळा, असे 5 काळे मणी आपल्याला ओवायचे आहेत. याच्यामध्ये तुम्ही मरून ग्रीन साडी असेल तर मरून ग्रीन मणी, किंवा साडीचा जो ब्लाउज पीस राहील किंवा साडीचा काटाचा पदर असेल त्याचं पेंडंट बनवून तुम्ही ह्याच्यात एक जबरदस्त डिझाईन बनवू शकता. आणि युनिक म्हणजे बाहेर कुठेच मिळत नाही असं तुम्ही स्वतःचं काहीतरी वेगळं क्रिएशन करून हे घालू शकता. तुम्हाला पेंडंट तर आपल्याकडे मिळणार आहे, मणी पण आपल्याकडे मिळणार आहे, सगळं मटेरियल तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे. फक्त कपडा तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करायचा आहे. हे बघा 5 काळे मणी, सुरुवातीला सोनेरी आणि शेवटी सोनेरी. नंतर हा 8 नंबर डिझाईन बॉल आहे, हा ओवायचा आणि पुन्हा सोनेरी मणी ओवायचा. माळ तिन्हींना एकच प्रोसिजर आहे म्हणून हीच एक व्यवस्थित दाखवते तुम्हाला. पुन्हा 5 काळे मणी आपल्याला ओवायचे. आता हे मी 5 मणी ओवलेत. पुन्हा हा सोनेरी मणी आणि पुन्हा 8 नंबर डिझाईन बॉल आणि हा सोनेरी मणी. असे आपल्याला 3 वेळा सोनेरी मणी ओवायचे. हे 2दा झाले. अजून एकदा सोनेरी मणी ओवून नंतर आपल्याला प्लेन हे जे आहे प्लेन 40 मण्यांची माळ बनवायची आहे. पुन्हा 5 वेळा. 1 2 3 4 5. पुन्हा हा डिझाईन बॉल, पुन्हा हा सोनेरी मणी. तुम्हाला डिझाईन बॉल हवे असतील तर टाका, तुम्हाला आवडत नसतील, तुम्हाला फक्त प्लेन काळा हवाय तर प्लेन काळा बनवा, मध्ये सोनेरी मणी नको असतील तरी तसेही बनवले ते चालतील. तुमच्या चॉईस नुसार तुम्ही बनवू शकता. हे मी झालं. आता मी 40 काळे मणी ओवून घेणार आहे. काळे मणी सोनेरी मणी असं मी 40 ओवून घेणार. आता
मणी ओन घेतलेले आहेत. पुन्हा आता आपल्याला हे असं ओन घ्यायचं आहे. 40 काळे मणी ओन झाल्यानंतर हा सोनेरी मणी, छोटा सोनेरी मणी, डिझाईन बॉल आणि हा सोनेरी मणी आणि पुन्हा सेम असं ओन घ्यायचं आपल्याला. सोनेरी 5 मणी, सोनेरी मणी 5 मणी असं ओन घ्यायचं. हे बघा हे ओन झालेलं आहे. आता हा जो एक्स्ट्रा धागा असणार तुम्ही असं कट करणार आणि ह्या धाग्याचे 2 भाग करून नाक्यामधून काढणार आणि गाठ मारणार. धागा मोठा घ्या, नाहीतर मध्येच तुम्हाला छोटा कमी पडेल. त्यामुळे तुम्हाला जेवढा हवा आहे त्या मेजरमेंटने तुम्ही धागा घ्या. हा कट केल्यानंतर ह्याला लगेच ग्लू लावा, नाहीतर हा नायलॉनचा धागा हा लगेच सुटणार, किंवा हा अगरबत्तीने जाळा. असं गाठ जिथे आहे तिथे हा ग्लू लावून घ्या. आता फिट होणार. हे झालं आपलं मंगळसूत्र तयार.